ते म्हणतात ना, जर मनी असेल भाव तर समोर नको खेळू राव. हा, असंच काहीसं केलंय. ते ब्राझीलला फायनलमध्ये हरवलं होतं ना जर्मनीनी, तसंच काल जर्मनीने केले आणि कुरसावनी केले. अशा प्रकारे जर्मनी कालच्या रात्रीच्या पहिल्या मॅचमध्ये ते जिंकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सुद्धा मॅच झाल्या. कालची रात्री लेट नाईटची दुसरी मॅच झाली, ती म्हणजे 1:30 वाजता नेदरलँड वर्सेस जपान. त्यामध्ये नेदरलँडनी केले आणि जपाननी केले. ह्याच्यामध्ये झाली आहे, पण जपाननी मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलंय, जसं लास्ट वर्ल्ड कपमध्ये त्यांनी जसा देश स्वच्छ ठेवलेला, तसं इतरांचा देश ते नेहमी स्वच्छ ठेवतायत. खरंच सल्यूट आहे तुम्हाला. त्यानंतर मॅच झाली ती आयव्हरी कोस्ट आणि इक्वेडॉरमध्ये. त्यामध्ये आयव्हरी कोस्टने केले आणि इक्वेडॉरने केले. अशा प्रकारे आपल्याला आयव्हरी कोस्ट आणखी एक विनर मिळालेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक मॅच झाली. त्यामध्ये आपल्याला तिसरा विनर सापडला. त्यामध्ये स्वीडनने केलंय आणि ट्युनिशियाने केलंय. अशा प्रकारे स्वीडन तो सुद्धा विजयी झालेला आहे. असे वेगवेगळे विनर्स आपल्याला मिळतच राहत आहेत. असे वेगवेगळ्या मॅचेस, काही धमाल मॅचेस होतात. तुम्हाला सांगू, आजच्या रात्री पहिली मॅच होणार आहे, ती म्हणजे स्पेन वर्सेस काबो वर्दे. ही स्पेनसाठी बघण्यासारखी मॅच आहे. त्यानंतर होणार आहे रात्री 12:30 वाजता बेल्जियम वर्सेस इजिप्त. त्यानंतर रात्री 3:30 वाजता होणार आहे सौदी अरेबिया विरुद्ध युरुग्वे. त्यानंतरची मॅच खरंच सिक्युरिटी दृष्ट्या खूप महत्त्वाची आहे, कारण सकाळी 6:30 वाजता होणार आहे इराण विरुद्ध न्यूझीलंड. इराण येते कुठे, US च्या जवळपास, आणि त्यांचे प्लेयर्स येत आहेत. तर ही मॅच बघण्यासारखी आहे. तुम्ही बघत राहा.